कॉन्फिडेंटली आणि नॅचरली बोलण्यासाठी सरावाची आवश्यकता असते. त्यासाठी आपण पुष्कळ व्हिडिओज पाहतो. पण आपण फक्त व्हिडिओज पाहतो का आपलाही त्यात काही सहभाग असतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नुसत्या लिसनिंगनी आपलं अंडरस्टँडिंग सुधारू शकतं, पण आपण विचार करणे आणि त्यानुसार चटकन बोलणे, बोलीभाषेत बोलणे, यासाठी मात्र सराव किंवा प्रॅक्टिस आवश्यक असते. त्यामुळे आपण दररोज इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करतो आहे. अगदी 5 मिनिट जरी वेळ असेल तरी आपण तेवढ्या वेळात केलेली ही प्रॅक्टिस आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या कम्युनिकेशनमध्ये नक्की पॉझिटिव्ह फरक पाडू शकते आणि याचा अनुभव आपल्याला लगेच येतो. म्हणून आपण दररोज इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करतो आहे. सो लेट्स बिगिन. समजा आपल्याला असं म्हणायचं आहे, आपण एखाद्या ठिकाणी गेलो आहे आणि कोणी आपल्याला भेटलं. तू या भागात राहतोस का, किंवा तू या एरियात राहतोस का, असं आपल्याला म्हणायचं आहे. डू यू लिव्ह इन दिस नेबरहूड? डू यू लिव्ह इन दिस नेबरहूड? गुड. नेबरहूड म्हणजे तो भाग किंवा तो एरिया. आपल्याला कोणाचा सल्ला हवा आहे, त्याला विषय माहिती आहे आणि आपण त्याला विचारतो आहे, तू मला काय सल्ला देशील? व्हॉट डू यू सजेस्ट आय डू? व्हॉट डू यू सजेस्ट आय डू? गुड. व्हॉट इज युअर सजेशन? असं नाही म्हणत आहे आपण. ते चूक आहे असं नाही मी म्हणणार, पण ते वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन आहे. आपल्याला नॅचरली बोलीभाषेत जसं आपण बोलतो तसं बोलायचं असेल तर व्हॉट डू यू सजेस्ट आय डू? व्हॉट डू यू सजेस्ट आय डू? गुड. तुला हा फ्लेवर आवडतो का? डू यू लाईक दिस फ्लेवर? डू यू लाईक दिस फ्लेवर? तू घरी केव्हा पोचतोस? वेन डू यू रीच होम? वेन डू यू रीच होम? मी आत्ता काहीतरी महत्त्वाचं काम करतोय किंवा करतेय. आय एम डुईंग समथिंग इम्पॉर्टंट ॲट द मोमेंट. आय एम डुईंग समथिंग इम्पॉर्टंट ॲट द मोमेंट. ॲट द मोमेंट म्हणजे आत्ता, या घडीला. मी वस्तू आवरती आहे किंवा पसारा आवरती आहे असं म्हणायचं आहे. आय एम क्विकली ऑर्गनायझिंग स्टफ. परत, आय एम क्विकली ऑर्गनायझिंग स्टफ. हे आपण कशासाठी वापरू शकतो? ऑफिसमध्ये आपलं डेस्क किंवा घरात, किचनमध्ये किंवा इवन एखादं गॅजेट आपल्या लॅपटॉपवर किंवा फोनवर आपण डेटा ऑर्गनाईज करतो आहे, त्यासाठी पण आपण हे म्हणू शकतो. आय एम क्विकली ऑर्गनायझिंग स्टफ. मी सध्या स्पॅनिश भाषा शिकते आहे. आय एम लर्निंग स्पॅनिश नावडेज. आय एम लर्निंग स्पॅनिश नावडेज. किंवा आय एम लर्निंग स्पॅनिश दीज डेज. आय एम लर्निंग स्पॅनिश दीज डेज. नावडेज किंवा दीज डेज म्हणजे सध्या, आजकाल. आत्ता नाही, पण आजकाल. मी आत्ता काही करत नाही आहे विशेष. आय एम नॉट डुईंग एनिथिंग ॲज सच. आय एम नॉट डुईंग एनिथिंग ॲज सच. मी सध्या एक खूप छान पुस्तक वाचते आहे. आय एम रीडिंग एन इंटरेस्टिंग बुक नावडेज. आय एम रीडिंग एन इंटरेस्टिंग बुक नावडेज. मी जरा विचार करते आहे. आय एम थिंकिंग ऑन दिस. आय एम थिंकिंग ऑन दिस. मी काही ईमेल्सना रिप्लाय करते आहे. आय एम रिप्लाईंग सम ईमेल्स. आय एम रिप्लाईंग सम ईमेल्स. मी या डॅशबोर्डसाठी एक्सेल वापरते. आय यूज एक्सेल फॉर सच डॅशबोर्ड्स. परत, आय यूज एक्सेल फॉर सच डॅशबोर्ड्स. गुड. मी रोज सकाळी योगा करते. आय डू योगा एव्हरी मॉर्निंग.
आय डू योगा एव्हरी मॉर्निंग. मला एक सल्ला द्यायचा आहे किंवा माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे. आय हॅव अ सजेशन. आय हॅव अ सजेशन. माझं डोकं दुखतं आहे. आय हॅव गॉट अ हेडेक. आय हॅव गॉट अ हेडेक. माझ्या मनात काहीतरी विचार आहे. आय हॅव गॉट समथिंग इन माइंड. आय हॅव गॉट समथिंग इन माइंड. मला एक धाकटा भाऊ आहे. आय हॅव अ यंगर ब्रदर. आय हॅव अ यंगर ब्रदर. आम्ही काल मॉलमध्ये होतो. वी वर ॲट द मॉल येस्टरडे किंवा वी वर ॲट द मॉल लास्ट इव्हनिंग. वी वर ॲट द मॉल लास्ट इव्हनिंग. तो जरा थकलेला वाटत होता. ही वॉज टायर्ड. ही वॉज टायर्ड किंवा ही सीम्ड टायर्ड. ही सीम्ड टायर्ड. ते खूप उत्साहात होते. दे वर क्वाईट हॅपी अँड एक्सायटेड. दे वर क्वाईट हॅपी अँड एक्सायटेड. मी कालच हे काम संपवलं. आय फिनिश्ड दिस टास्क येस्टरडे. आय फिनिश्ड दिस टास्क येस्टरडे. आम्ही रविवारी मुंबईला गेलो होतो किंवा आम्ही रविवारी मुंबईला गेलो. वी वेंट टू मुंबई ऑन संडे. वी वेंट टू मुंबई ऑन संडे. मला क्लायंटकडनं खूप चांगला फीडबॅक मिळाला. आय रिसीव्ड अ पॉझिटिव्ह फीडबॅक फ्रॉम क्लायंट. परत एकदा. आय रिसीव्ड पॉझिटिव्ह फीडबॅक फ्रॉम क्लायंट. रिपीट. आय रिसीव्ड पॉझिटिव्ह फीडबॅक फ्रॉम क्लायंट. व्हेरी गुड. आता एक वाक्य तुम्ही करा. आपल्याला असं म्हणायचं आहे, तुला वाटतं का आपण या कार्यक्रमात भाग घ्यावा? आत्ता आपण जी वाक्य केली त्यापैकीच स्ट्रक्चर वापरून तुम्हाला हे करता येईल. परत एकदा सांगते, तुला असं वाटतं का की आपण या कार्यक्रमात भाग घ्यावा? असं वाक्य, ह्याचं वाक्य तुम्ही तयार करा आणि कमेंटमध्ये लिहा. लिसनिंग अँड स्पीकिंग exactly like how you have listened to is very important. With this speaking practice today, this is Deepa signing off.